दत्त माझा दीनानाथ भक्तासाठी उभा सतत, त्रिशूळ घेऊन हाती उभा असे भक्ताद्वारी। भाळी चर्चिली विभूती रुद्राक्षाची माळ कंठी, त्रिशूळ घेऊन हाती उभा असे भक्ताद्वारी। जवळी असे कामधेनू तिचा महिमा कायवानू, त्रिशूळ घेऊन हाती उभा असे भक्ताद्वारी। एका जनार्दनी दत्त, एका जनार्दनी दत्त रूप राहिले हृदयात, त्रिशूळ घेऊन हाती उभा असे भक्ताद्वारी। पांडुरंगा करू दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासतुका श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत मस्तक हे पायावरी। या वारकरी संतांच्या माझी वाणी तुझे वर्णी गुण ना ऐसे देई प्रेम काही करा। जयांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेचे वंदू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून। आता माझ्या भावा अंतराय नको रे देवा, आली बाघा ते करीतो तुझेच नाम मी उच्चारितो। दृढ माझे मन येथे राखावे बांधून, तुका मने वाटे आता नको फुट देऊ फाटे। विठ्ठल
दत्त माझा दीनानाथ भक्ता लागे उभा सतत त्रिशूळ घेऊन हाती उभा असे भक्ताद्वारे. थोडासा इको कमी करा बरं का. प्रस्तुत थोडा इको कमी करा थोडासा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी जमलेले श्रोतेजन परमात्मा परमेश्वरच्या कृपेने थोर संतांच्या आशीर्वादाने तुम्हा आपल्या सहकार्याने सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग विश्ववंद्य महाराष्ट्राचे भूषण शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा 5 चरणांचा दत्तात्रयांचं वर्णन करणारा सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग. विठ्ठल विठ्ठल आज सोनारपाडा या ठिकाणी दत्त जयंती उत्सव आणि या दत्त जयंती उत्सवानिमित्ताने भव्य दिव्य असा कीर्तन महोत्सव कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या सेवेची या बाबा या बस माझ्यासारख्या लेकराच्या पामराच्या वाटेला ही सेवा आली हे माझं मी भाग्य समजतो. समस्त ग्रामस्थ सोनारपाडा कार्यक्रमाचे संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चोपदार साऊंड सिस्टीमवाले मातृवर्ग पितृवर्ग महिला मंडळ तरुण मंडळ मित्रमंडळ सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक कला क्रीडा कृषी क्षेत्रातले व्यक्तिमत्व सरपंच उपसरपंच तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटमुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष सोसायटीचे चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन आजी माजी गावकरी पंचक्रोशी पुढं बसलेले मध्ये बसलेले मागं बसलेले रस्त्यावर उभं राहणारे घरी झोपून कीर्तन ऐकणारे दुसऱ्या चपला घेऊन झाले का सगळे. उद्या कोणी म्हणाल नको 2 तास कीर्तनात बसलो पण महाराजांनी नाव घेतलं. आणि ज्यांचे नाव मी घेतले ते देव कोण बाबा कोण देव बोलत जायचं. ज्यांचे नाव घेतले ते देव आणि ज्यांचं चुकीनं नाव राहिलं असेल चुकीनं ते महादेव त्यांचे ते देव. असं सगळ्यांचे मी आभार मानतो. चांगल्या कार्यक्रमामध्ये जे अडथळे आणतात ते चांगदेव आणि तुम्ही ऐकणारे ब्रह्मदेव असं सगळ्यांचे आभार मानतो. आणि कीर्तनाला सुरुवात विठाला विठाला असा कार्यक्रम असल्यावर 3-4 गोष्टीचं कौतुक अवश्य करावं. 3-4 गोष्टीचं कौतुक अवश्य करावं. पहिलं कौतुक करावं या सोनारपाड्याचं या कमिटीचं या गावकऱ्यांचं की ज्यांनी दत्त जयंती निमित्ताने कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला. दुसरं जे कौतुक आहे ते अन्नदान करणाऱ्यांचं कारण अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान आहे महाराज. तिसरं कौतुक करावं पंक्तीला येणाऱ्यांचं. पंक्तीला बाबा तुम्ही म्हणाल का आता अन्नदान बस केले पण खायलाच कोण नसेल तर त्या अन्नदानाचा फायदा काय. तिसरं कौतुक अन्नदान आपलं पंक्तीला येणाऱ्यांचं. आणि चौथं जे कौतुक आहे ते कीर्तनाला जमलेल्या गोड समाजाचं. विठाल विठाल मग आज दत्त जयंती उत्सव आहे. दत्त जयंती उत्सव निमित्ताने कीर्तनाचा हा कार्यक्रम आहे. तर सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या. जयंती भगवंताची होते. जयंती भगवंताची होते. पुण्यतिथी संतांची होते. आणि तुमचं आमचं काय हो बघा. रामाची नवमी कृष्णाची अष्टमी नाथांची षष्ठी माऊलींचा समाधी सोहळा वा वा. सावता महाराजांची पुण्यतिथी महादेवाची शिवरात्र देवीची नवरात्र. तुमचं आमचं पित्र बसा काव काव करीत. म्हणजे जयंती देवाची. सावकाश वाटा बोलून काय आवश्यकता नाही. सावकाश वाटा. आता काय ते लहान मुलं देवाघरची फुलं. लहान मुलं देवाघरची फुलं आणि मोठी मुलं निळू फुलं. लहान मुलं महाराज चालायचं. मी एका कीर्तनाला गेलो बसलेली मंडळी. गुजरातला कार्यक्रम होता वापीमध्ये. वापी गुजरातला कार्यक्रम होता. आणि कीर्तन चालू झालं 2-4 पोरं अशी वळवळ करायला लागली. थोडा लहानच मुलं ते थोडशी त्यांचं चाललं होतं. मी म्हटलं अय
गबस. ते कीर्तनातच उभं राहिलं आणि मला म्हणला तूच गबस. आता ते लहानच. मी म्हणलं मी बसतो गप, मी बसतो गप. मग कीर्तन कोण करील? मंडळी कीर्तन कोण करील? तर ते हुशारच होतं. ते म्हणलं मी करतो कीर्तन, द्या माझ्या प्रश्नाचं उत्तर. आता मला वाटलं लहान पोरगं विचारून विचारून काय विचारेन. म्हटलं विचारा बाबा. ते म्हणलं सांगा महाराज, रावणाला तोंड किती? किती हो महिला मंडळ? किती? टाळकरी मंडळ किती? 10. आता मी पण कीर्तन करूनच झालो काय, मला माहिती ना. मी म्हटलं 10. मग तो म्हणला सांगा महाराज, रावण एका अंगावर कसा झोपत असेल? बाबा आता मला काय उत्तर देतही नाही, अवघड झालं म्हटलं. तेवढा दुसरा उठला त्याच्या शेजारचा आणि तो म्हटला त्याला बस खाली, तुला काय कळतं का महाराजांना काय विचारावं? आता मी बघ कसा विचारतो. म्हटलं विचार बाबा, काय विचारायचं तुला? तो म्हणला सांगा महाराज, अशी कोणती गोष्ट आहे जी पुढे गेल्यावर माग येत नाही? बाबा पुढे गेल्यावर टाळकरी म्हणजे पुढे गेल्यावर माग येत नाही. आता सांगा मला. म्हटलं पुढे गेल्यावर माग येत नाही. म्हटलं मला नाही माहिती बाबा हे असलं काय. तो म्हणतो किती सोपं आहे महाराज, पुढे गेल्यावर माग येत नाही. डेरी 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 पुढे गेल्यावर ज्याची असेल त्यांनी बघा आणि आपापलीच बघा. तेवढा तिसरा उठला शे, तो त्यांचा बॉस, त्या पोरांचा गोळका जो होता त्यांचा तो बॉस. तो उठला आणि म्हणला महाराज शेवटचा प्रश्न. म्हटलं तर तू तरी कशाला राहतो, विचार बाबा. तो म्हणला सांगा अशी कोणती गोष्ट आहे जी वडल्यावर बारीक होती? वडल्यावर बारीक होती. आता वडल्यावर बारीक होती का तांती? तो काय म्हणला वडल्यावर बारीक होती. म्हटलं मला नाही माहिती. तो म्हणतो कशाला महाराज झाला तू? म्हणलं मला नाही माहिती. तो म्हणला किती सोपं आहे, वडल्यावर बारीक होती बिडी बिडी. महाराजांनी बरोबर ओळखलं, वडल्यावर बिडी. अनुभव महाराज. विनोदाचा भाग. म्हणजे असे पोरं असतात कीर्तनामध्ये, त्यांची बुद्धी आपल्या पुढे धापट चालते महाराज. हो, पण पुत्र कसा असावा? आईचा पुत्र देई गुंडा, त्याच तीही लोकी झेंडा. ओ विठाल विठाल. हो, मग दत्त जयंती निमित्ताने कीर्तन उत्सव आहे. भगवंताची जयंती होते, संतांची पुण्यतिथी होते. आणि तुमचं आमचं काय पित्र. हो, आता अवतार होतो भगवंताचा आणि संतांचा. अवतार भगवंताचा नसणार, आपला अवतार नाही, आपला जन्म होतो. काय होतो आपला जन्म? अवतार कोणाचा? भगवंताचा किंवा संतांचा. आता भगवंताचा अवतार कशासाठी? धर्मरक्षवया अवतार घेसी आपुल्या पाळीशी भक्तजना. संतांचा अवतार कशासाठी? वाढवया सुख भक्ती भाव धर्म. वाढवया सुख भक्ती भाव धर्म. वाढवया सुख भक्ती धर्म. वाढवया सुख भक्ती भाव 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 धर्म. हे गुळाचरण विठोबा, गुळाचरण विठोबा, गुळाचरण विठोबा. वाढवया सुख भक्ती भाव धर्म. वाढवया सुख भक्ती भाव धर्म. गुळाचरण विठोबा, गुळाचरण विठोबा, गुळाचरण विठोबा. वाढवया सुख भक्ती भाव धर्म. वाढवया सुख भक्ती भाव धर्म. कुळाचार नाम विठोबाचे. संतांचा अवतार, वाढवया सुख भक्ती भाव आणि धर्म. मग भगवंताची जयंती, संतांची पुण्यतिथी, तुमचं आमचं पित्र. आपण इथपर्यंत आलो होतो. मग अवतार एकतर भगवंताचा किंवा संतांचा. तुमचं आमचं काय? जन्म महाराज. तुमचा आमचा जन्मच ना महाराज. मग आता संत येतात कुठून? आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे. भगवंतही वैकुंठावरूनच अवतार घेतात आणि संतही
वैकुंठावरूनच अवतार घेतात. आता माझा प्रश्न असा आहे, वैकुंठ कुठं? वरती. आपण म्हणताना काय म्हणतो? स्वर्ग, नरक, वैकुंठ कुठं? वर. वर. मृत्यूलोक कुठं? मध्ये. मध्ये. किंवा आपण म्हणतो खाली बाबा, समजा थोडक्यात. मग आता मला सांगा, जे वरून येतात ते कुठले? वरचे. आपण कुठले? आपण खालचे. ते वरचे. बरं, वरचे खाली कधी येतात? जेव्हा खालचे पार खाली जातात. कळते का माझी भाषा? वरचे खाली कधी येतात? जेव्हा खालचे पार धर्माचं पटांगण करून टाकतात, तेव्हा वरचे खाली येतात आणि खालच्यांना मग वर घेऊन जातात. विठाला विठाला हा. मग जयंती भगवंताची होते. आज जयंती दत्त जयंती आहे महाराज. चला मग दत्तात्रय या शब्दाचा अर्थ दोन आहे महाराज. दोन. पहिला अर्थ आहे का? दत्तात्रय. दत्त म्हणजे दान आणि त्रय म्हणजे तीन. तीन म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, तिघांनी केलेलं दानमय दत्तात्रय. दुसरा अर्थ, दत्त म्हणजे परब्रह्म आणि आत्री ऋषींचा पुत्र म्हणून आत्रेय दत्तात्रय. विठाला विठाला. हो. मग दत्तात्रयांची जयंती आहे महाराज. हो. आजच्या अभंगामध्ये एकनाथ महाराज दत्तात्रयांना दीनानाथ म्हणतात. काय म्हणतात? दीनानाथ. दीन म्हणजे काय? दीन दीन म्हणजे ज्याला 6 विकारांनी ग्रासलंय त्याला लोक म्हणतात दीन आहे बाबा. पण त्यांचाही जो नाथ आहे तो दत्तात्रय महाराज. हो. आणि असा असणारा देव भक्तासाठी सतत उभा असतो महाराज. अभंगाचं पहिलं चरण. दत्त माझा दीनानाथ, दत्त माझा दीनानाथ भक्ताला घे उभा सतत. दत्त माझा दीनानाथ शब्द किती सुंदर वापरला. दत्त का आपला? माझा. माझं म्हटल्यावर प्रेम. माझं म्हटल्यावर बाबा प्रेम असतं. जसं गाडी, पुरुष मंडळी बोलायचं गाडी माझी, बंगला, जमीन, बायको, सगळं माझं म्हटल्यावर कसं असतं? प्रेम असतं का नाही? आता हे मंदिर दत्तात्रयांचं मंदिर आहे. मंदिर मंदिर माझं म्हणता का तुम्ही? आमचं, आपलं, गावचं. आपलं म्हणजे ते सार्वजनिक झालं का नाही? आणि माझं म्हटल्यावर प्रेम. जसं बघा शाळेत प्रतिज्ञा असते, भारत माझा देश आहे. माझा देश आहे. माझं. नाथ महाराज माझं म्हणतात. देवाला संतांना माझं म्हणायला शिका. देवाला संतांना माझं म्हणायचं. नाथ महाराज म्हणतात कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. हो. तुकोबाराय सुद्धा एका ठिकाणी म्हणतात देव माझा माझा माझा, देव माझा 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 माझा, देव माझा देव माझा
नसताना माझं म्हणायला शिका. नाथ महाराज म्हणतात, दत्त माझा दीनानाथ. हो, दीनानाथ. दीन म्हणजे ज्याला 6 विकारांनी ग्रासले तो दीन, पण त्यांचा जो नाथ तो दत्त माझा दीनानाथ. बरं, दत्त संप्रदायामध्ये सुद्धा काही नियम आहे महाराज. हो, दत्तांचा नियम सांगतो. स्नान केले पांचाळेश्वरी, पांचाळेश्वरीला स्नान, माहूरगडला भिक्षा, गाणगापूरला तप आणि सह्याद्रीच्या कुशीत त्यांचं वास्तव्य असतं महाराज. असे आपले दत्तात्रय महाराज, दिनांचा नाथ आणि भक्ता लागी उभा सतत. कोणासाठी? भक्तासाठी. बरं का, कोणासाठी नाही, ज्यांना लागी नाही, भक्ता लागी. ते काही संत नाही, यारे यारे लान थोर, ते देव आहे, देव. भक्त. मतदान केले ना तुमचं काम होणार आहे. मतदान केले तर काम होणार आहे, दुसरं कोणाचं होणार नाही. ते देव आहे, त्यांच्याकडे नसतं महाराज. फक्त भक्तासाठी. संतांचं तसं नाही, यारे यारे लहान तोर भलती नारे. हो, पण देवाकडे तसं नसतं. फक्त भक्ता लागी उभा सतत. हो, मग नाथ महाराजांना एक जण म्हणाला, तुम्ही नुसतं म्हणताय पण आम्हाला विश्वास नाही बाबा, तुम्हाला काय अनुभव वगैरे आहे का याचा? काय, कारण अनुभवाशिवाय माणसाने बोलू नाही. तुका म्हणे ते अनुभवा प्रमाण आणि शब्दाचे गौरव का म्हण. तुम्हाला अनुभव आहे का? नाथ महाराज म्हणाले, आम्हाला अनुभव आहे. माझ्या घरी देवानी पाणी वाहिले. किती वर्ष? 36 वर्ष कावडीनं पाणी वाहिले महाराज. हो, देव असतो भक्तासाठी. मला अनुभव आहे. बर, आता देव आले म्हटल्यानंतर लक्ष्मीला करमणार आहे का? लक्ष्मी आली ना घर सारवून गेला. बरं, लक्ष्मी आली, माग दास्या पण आल्या धुणं धुवायला. म्हणजे नाथ महाराजांना अनुभव आहे म्हणून ते म्हणतात, दत्त माझा दीनानाथ भक्ता लागी उभा सतत. आता एवढे दिवस 36 वर्ष झाले देव नाथांच्या घरी पाणी वाहते. चर्चा झाली ना वरती, नक्की देव गेले कुठं? दत्तात्रयांना समजलं. दत्तात्रयांनी फोन लावला देवाला. तेव्हा फोन होता का? होता. हा देह सुद्धा एक फोन आहे महाराज. हा देह सुद्धा मोबाईल आहे ना. ही मोबाईलची बॉडी, हा आपला डिस्प्ले, हा आपला काय डिस्प्ले, हा आपला साऊंड. आता काहींच्या रिंगटोन बऱ्या असतात, पण काहींच्या रिंगटोन एवढ्या भंगार असतात महाराज. एकदा जय हरी घातलं की परत घालूच वाटत नाही. मग रिंगटोन कशा पाहिजे माणसाच्या? तुम्हाला काय आजारी आहे का तुम्ही सगळे? असं फ्रेश बसा. कीर्तन. मला एक सांगा, प्रवास करून कोण आलं? प्रवास करून कोण आलं? तुम्ही. मी कसा दिसतोय? फ्रेश दिसतो का नाही? तुम्ही कुठून आले? इथूनच. मग तुम्हाला झालंय काय? आज तुम्हाला सांगतो, खोटं वाटण तुम्हाला, 15वा दिवस आहे, घरी नाही, रोज कार्यक्रम चालू. कसं दिसतोय? अजून पुढचे 15 दिवस सांगता येत नाही, पण तरी माणसाने फ्रेश राहायचं महाराज. कीर्तन एवढीच जागा आहे जिथं चांगलं ऐकायला भेटतं. नाही तर व्हॉट्सअपला तेच, फेसबुकला तेच, युट्यूबला तेच, पेपरात बातम्या तेच नसतं. इकडे दरादरी, वडावडी, उचला उचले, आपटा आपटी, पळवा पळू. कुठं काही चांगलं ऐकायला भेटतं का? एवढीच जागा आहे जिथं चांगलं ऐकायला भेटतं. मग टेन्शन घ्यायचं नाही. काय कर्ज बिर्ज आहे का तुमच्यावर? आणि असलं तरी टेन्शन घ्यायचं? होऊ दे ना कर्ज. ज्याच्यावर कर्ज तोच खरा. कर्जवाले म्हणतील आता शिक आधार देणारा महाराज भेटला. विडाला 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 हो, दत्त माझा दीनानाथ भक्ताला घे उभा सतत. भक्तासाठी नेहमी उभा असतो महाराज. दत्तात्रयांनी फोन लावला बाबा देवाला की तुम्ही नक्की आहे कुठं? देव म्हणाले मी नाथांच्या घरी आहे. मग दत्त म्हणाले मला पण करमत नाही, तुमच्याशिवाय इथं वरती करमत नाही. मला काय काम असेल तर बघा बाबा. भगवंत म्हणाले कामांची वाटप तर झालेली आता सगळ्यांची, काम काय राहिले, पण एक काम आहे बाबा, चोपदारकीचं.
आपल्या इथं आहे का चोपदार? नाही ना, चोपदारचं काम साधं नाही बरं का. हो, तुम्ही नाथांच्या तिकडं जावा वाड्यावर, एकनाथ महाराजांच्या इथं. नाथांच्या वाड्यावरती स्पेशल एक महाद्वार आहे, दत्तात्रय महाद्वार. तिथं दत्तात्रयांनी नाथांच्या घरी चोपदारकी केली. काय केली? चोपदारकी महाराज. मग दत्तात्रयांनी चोपदारकी केली, देवानी पाणी वाहिलं, लक्ष्मीनं घर सारून घेतलं, दास्यांनी धुणं धुवू लागली महाराज. म्हणजे देव भक्तासाठी सतत उभा असतो महाराज. म्हणून उभा असणारे जे देव आहेत ना, उभा दोनच देव आहेत जे उभे असतात बाबा, दोनच. एक दत्तात्रय आणि दुसरे पांडुरंग. वा वा वा, पांडुरंग. मग तुम्ही म्हणा प्रभू रामचंद्र ते कधी उभे असतात तर कधी सिंहासनावर असतात. तुम्ही म्हणा कृष्ण उभे आहेत पण आडी आडी, पायात पाय. बरं, तुम्ही म्हणा उभे जे असणारे देव आहेत त्यांची भक्ती केल्यावर फायदा काय? मला एक सांगा, इथं जर एखादा अनुचित गोष्ट घडली, आता बसणारे लवकर पळतील का टाळकरी? बोला ना. टाळकरी ना, पळायला अवसान भेटतं ना उभा असले. उभे आहेत. तत्पर असतो का नाही माणूस उभा असणारा. हा, मग दत्तात्रय उभे आहेत, पांडुरंग उभे. म्हणजे भक्तावर जर एखादं संकट आलंच, येऊ नये पण आलंच, तर सगळ्यात आधी कोण येणार? उभा असणारा देव. मागे पुढे उभा राही सांभाळीत. आलिया घात निवारया, आलिया घात निवारया, मागे पुढे उभा रे संभाळीत, आलिया घात निवारया, आलिया घात निवारया. मागे पुढे उभा राय संभाळीत, आलिया घात निवार. मग तुम्हाला सांगण्यात तात्पर्य कळलं का? उभा असणारा जो देव दत्तात्रय आणि पांडुरंग परमात्मा. हो, दत्त माझा दीनानाथ, भक्ता लागी उभा सतत, हाके सरशी उडी मारा. लगेच मारा, तात्काळ. नाथांच्या घरी पण भगवंत आले, सेवा केली. दत्तात्रय आले, चोपदारकी केली, पण त्यांच्या हातात कोणतं शस्त्र होतं? अभंगाचं दुसरं चरित्र. त्रिशूल घेऊन या हाती. वा वा. त्रिशूळ घेऊन या हाती, त्रिशूल घेऊन या हाती. उभा से भक्तावारे, उभा से भक्तावारे. त्रिशूळ घेऊन हाती उभा असे भक्ताद्वारी. म्हणून दत्तात्रयांची सेवा करा. हो, दत्तकृपा सेवा मंडळ आहे महाराज हे. हो, दत्तांची सेवा अवश्य करा महाराज. हो, कारण त्याचं फळ खूप मोठं भेटतं महाराज. हो, अशी दत्तांची सगळी भक्त मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांनी हाताने टाळी वाजवायचं, मुखाने भजन करायचं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन
जोशात कार्यक्रम बरं का. वा वा आनंद. इथं आनंद घेतला पाहिजे महाराज. लोक कुठेही आनंद घेतात महाराज. हा खरं आनंदाचा हा सुख सोहळा स्वर्ग इथं आनंद घेतला पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे रंगे नाचू कीर्तनाचे रंगे नाचू कीर्तनाचे रंगे नाचू कीर्तनाचे रंगे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगे. नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावू जगे. नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगे नाचू कीर्तनाचे रंगे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. इथं आनंद घेतला पाहिजे महाराज. कारण स्वर्गीचे अमर इच्छिता विचिताती मृत्यू लोकी व्हावा जन्म. मग आपल्याला मनुष्य जन्म मिळाला इथं आनंद घ्या महाराज. कारण दत्तात्रयांची जयंती आहे त्यानिमित्ताने या कीर्तनाचा कार्यक्रम आहे. हो दत्तात्रयांनी नाथांच्या घरी चोपदारकी केली. भक्तासाठी नेहमी सतत उभे आहेत महाराज. त्यांच्या हातात कुठलं शस्त्र आहे? त्रिशूळ घेऊन हाती आणि उभा असे भक्ताद्वारे. हो भक्ताच्या द्वारी नाथांच्या द्वारी दत्तात्रयांनी चोपदारकी केली. उभा असे भक्ताद्वारी. आता त्रिशूळ टोक किती? 3 टोक महाराज. हो त्रि म्हणजे 3 आणि शूळ म्हणजे टोक. ज्याला 3 टोक येते त्रिशूळ. बरं याच्यात असं आहे त्रिशूळाला 3 टोके आणि 3 टोकावर 3 लोके. त्रिशूळाला किती टोक? 3 टोक आणि त्याच्यावर किती लोक? 3. कोणते लोक? स्वर्ग मृत्यू पाताळ हा स्वर्गलोक ब्रह्मलोक पाताळ म्हणजे 3 लोके. मग ते टोक किती मोठं असेल, ते शस्त्र किती मोठं असेल, त्याला धरणारा हात किती मोठा असेल आणि दत्तात्रय किती मोठे असतील महाराज. विठाला त्रिशूळ घेऊन हाती उभा असे भक्ताद्वारे. बरं दत्तात्रयांचा जो संप्रदाय आहे महाराज त्याच्यामध्ये विभूतीला पण महत्व आहे. विभूती लोक विभूतीला कमी समजतात पण विभूतीला सुद्धा फार किंमत आहे. हो त्या संप्रदायामध्ये बघा मच्छिंद्रनाथ एकदा गावात येतात आणि एका गावात आल्यानंतर एका घरासमोर उभे राहतात. म्हणतात माय भिक्षा वाढ, भिक्षाम देही माता भिक्षाम देही. आईसाहेब बाहेर येतात. आईसाहेबांचा चेहरा पडलेला असतो. आता मच्छिंद्रनाथ येते त्यांना मनातलं सगळं समजतं महाराज. ते म्हणले नेहमी मी येतो पण तुमचा चेहरा आसरा असतो, आज झालंय काय? ते म्हणले खूप वर्ष झाले, माझी कूस पवित्र झाली नाही, असं काहीतरी करा की मला पुत्रप्राप्ती होईल. मच्छिंद्रनाथांना जी विभूती मिळाली होती दत्तात्रयांकडून ती विभूती त्या आईसाहेबांना दिली आणि सांगितलं तुम्हाला नक्की पुत्र होईल पण एक अट आहे. अट तुम्हाला पुत्र झाल्यानंतर तो तुमच्या जवळ 12 वर्ष राहील. किती? 12 वर्ष. 12 वर्ष झाल्यानंतर मी त्याला अध्ययनासाठी घेऊन जाईल. आईसाहेबांनी विचार केला 12 वर्ष का होईना आपल्या जवळ राहतोय आणि नंतर तो साधूच्या संगतीत जाणार आहे, वाईट वाटण्याचं कारण नाही ना. घेतली ती विभूती, दर्शन घेतलं, मच्छिंद्रनाथ निघून गेले महाराज. तेवढ्याच शेजारीन आली. कोण आली? शेजारी. माझं ते प्रामाणिक मत आहे, एक तर शेजारच नसावं, असं पटांगणात घर असावं आपलं, कुठेतरी डोंगराच्या कपारीला माळावर, आणि असली तर नीट असावी चांगली. शेजारली अवघड मार. नाथ महाराजांनी एक वर्णन केलंय, या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही गेलं मला पंढरीला नेलं मला पंढरीला नेलं
मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. वा 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 वा. या शेजारणीनं शेजार कळलं पाहिजे. शेजार नाथ महाराजांनी घरा शेजारचं घर हे शेजार नाही सांगितलं. शेजार म्हणजे काय? आपल्या शरीरात दोन आहे, एक सद्बुद्धी आणि एक दुर्बुद्धी. हो, सद्बुद्धीनं दुर्बुद्धीला कुठे नेलं? पंढरपूरला. आणि मग ती दुर्बुद्धी म्हणती बया बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला असा अर्थ आहे महाराज. भारूड आहे महाराज आहे. काय नाथांचं. जो भावावर आरूढतो भारूड. आणि हा भारुडाचा झटका. विठाला विठाला. हो, विभूती दिली आई साहेबांना. मच्छिंद्रनाथ निघून गेले. शेजारी आली. काय ग काय करती? हातात काय? हातात ती म्हणली विभूती आहे. कोणी दिली? बुवानं. यांच्या भाषेत बुवानी. दारात आलेल्या साधूने दिली. कशासाठी? पुत्रप्राप्तीसाठी. काय पागल झाली का काय? असं कोणावर पण विश्वास ठेवती का? कोणी येईन काही दिन तू काही खाशील का? दे फेकून दे विभूती. दिली ना फेकून. दिली फेकून उकंड्यावर. कुठं? उकिरड्यावर. उकंड्यावर दिला फेकून. 12 वर्ष झाले. मच्छिंद्रनाथ परत आले. भिक्षाम देई माता, भिक्षाम देई माता, भिक्षाम देई. आईसाहेब बाहेर आले. मच्छिंद्रनाथ म्हणाले कुठे आहे पुत्र? मुलगा कुठे आहे? ती म्हणली मी तुम्हाला ओळखलं नाही. ओळखलं नाही? मच्छिंद्रनाथ म्हणले 12 वर्षापूर्वी आलो होतो, विभूती दिली. मला क्षमा करा. ती विभूती मी खाल्ली. मच्छिंद्रनाथ म्हणाले नक्की कुठे आहे ती विभूती? म्हणते उकरड्यावर. उकरड्यावर दिली फेकून. मच्छिंद्रनाथ तिकडे गेले. कशावर? उकिरड्यावर. तिथे एक जयघोष झाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि त्या उकिरड्यामधून 12 वर्षाचा तेजपुंज असा गोरक्षनाथ जन्माला आला महाराज. हो, हे कोणामुळं? विभूती. वा 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 वा. भस्मामुळं. विभूती. विभूती. विभूती तेवढी पावर आहे महाराज. आणि ती विभूती दत्तात्रय कुठं लावतात? अभंगाचं 3रं चरण. बाणीची विभूती, बाणीची विभूती.
चर्चिली विभूती रुद्राक्षाची माळ कंठी. हो, विभूती आणि रुद्राक्षाची माळ दत्तात्रय संप्रदाय महाराज. हो, नियम असतात काही ठिकाणी महाराज. रुद्राक्षाची माळ कुठे? गळ्यात. विभूती आहे महाराज. हो, आणि त्रिशूळ घेऊन हाती उभा असे भक्ताद्वारी. ती भक्ती जर केली महाराज तर देव घरी कामाला येतो. देव, अहो लोक पैसे देऊन सुद्धा काम करत नाही. देवाला किती पगार होता? किती पगार होता? आमच्या इथे एक पोरग होतं, त्याला मालकाकडे कामाला ठेवलं. 25,000 रुपये पगार. किती? 25,000 रुपये महिन्याला. 25,000 पगार. मालकाने सांगितलं हे 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 सगळं असं कामं करायची. तो म्हणला शेठ सगळे कामं करणार, सगळी कामं करणार. पगार किती? 25,000. सगळी कामं करणार. पण तो म्हणला शेठ माझं 2 अटी आहेत. माझे 2 अटी आहेत. पहिली अट झोपेतून उठल्यानंतर जेवायला लागतं. झोपेतून उठायला जेवायला. हा, झोपेतून उठलं की जेवायला लागतं. शेठ म्हणला बा दिलं बाबा, आता मला गरज आहे, दिलं. दुसरी अट काय? जेवल्यावर झोपावं लागतं. असं म्हणजे पैसे देऊन सुद्धा लोक कामं करीत नाही महाराज. लोक लय विचित्र महाराज. लोक आजकाल लय विचित्र. आपण एक सांगावं लोक वेगळंच ऐकतात. आता बाबा मला एक सांगा, मी एका कीर्तनात म्हटलं जे पेराल तेच उगवेल. जे पेरल तेच. काय चुकीचं बोललो का? मृदुंगवाद काय चुकीचं बोललो? जे पेरलं तेच उगवणार ना. प्रमाणे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ लोटी. मी कीर्तनात म्हटलं असं, जे पेरल तेच उगवणार. कीर्तन झालं माझं, एक जण माझ्या जवळ आला. महाराज तुम्ही हे बोललेच का? हे चुकीचं बोलले तुम्ही. जे पेरल तेच चुकीचं आहे. मी म्हणलं कसं काय चुकीचं? तो म्हणला शेंगदाणा पेरला. शेंगदाणा पेरल्यावर टरफलं कुठून आली? तर शेंगदाणा झाला पाहिजे ना. शेंगदाणा डायरेक्ट टरफलं कसं काय आलं? मी म्हटलं बरोबरच ना, मग शेंगदाणा तर आला ना. फक्त शेंगदाणा झाला पाहिजे, टरफलं आलं कुठून? अहो तुम्हाला हलूच देईनी. मी म्हटलं आता करावं तरी काय? मी म्हणलं तुला उत्तर पाहिजे ना? उत्तर पाहिजे ना? देतो चल उत्तर, पण फुकट नाही देणार. मला घरी ने चहा प्यायला. तर म्हणलं नेतो. मला नेलं चहा प्यायला. मी म्हणलं मला फक्त चहा आण, जास्त काय नाही. तो आला कपात चहा घेऊन. फक्त चहा दे. तो म्हणला बिस्किट खारी नाही, फक्त कप नाही, फक्त चहा दे. तो म्हणला महाराज फक्त चहा कसा आणणार? म्हणलं मग फक्त शेंगदाणा कसं काय? टरफला असणारच ना. तो म्हणतो तुमच्या कुठं नादी लागतं. म्हणलं तुला पहिला अक्कल नव्हती. हो, मग पैसे देऊन सुद्धा लोक कामं करीत नाही. पण भगवंतांनी 36 वर्ष सेवा केली नाथ महाराजांच्याकडे. दत्तात्रयांनी चोपदारकी केली महाराज नाथांच्या घरी महाराज. हो, म्हणून भाळी चर्चिली विभूती रुद्राक्षाची माळ कंठी. म्हणून असे असणारे दत्तात्रय महाराज, त्यांच्या दत्त जयंती उत्सव निमित्ताने कीर्तनाचा महोत्सव आहे. दत्तात्रयांकडे आज आपण सर्वांनी एकच मागायचं. काय मागायचं? हे दत्त गुरु, शेतकरी वर्ग सुखी होऊ दे, हिंदू धर्माची गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य असेपर्यंत फडकू दे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू राहू दे. एवढंच दत्तांकडे मागायचं. आणि दत्तात्रयांकडे जे तुम्ही मागणार ते पूर्ण होणार महाराज. आता जगात पूर्ण करणारे 3च गोष्टी आहेत महाराज. तुमची इच्छा पूर्ण करणारी, इच्छा पूर्ण करणारे 3च. एक चिंतामणी, चिंतामणी, कल्पतरू आणि कामधेनू. बरोबर की नाही? चिंतामणी काय आहे? अहो चिंतामणी काय आहे? दगडच आहे ना. मग पण बोला ना. चिंतामणी दगड, कल्पतरू वृक्ष, वृक्ष, कामधेनू गाय. मग दत्तात्रयांकडे सुद्धा कामधेनू गाय आहे. अभंगाचं 4. जवळी असे कामधेनू, जवळी असे कामधेनू,
जवळी असे कामधेनू तिचा महिमा काय वनू. दत्तांतरांकडे कुठलं गाय आहे? कामधेनू नावाची गाय. सर्व इच्छा पूर्ण होणार महाराज. फक्त मागताना जरा व्यवस्थित मागा. देव प्रसन्न होतो कधी कधी, पण मागायचं कळत नाही. विचार करून मागा महाराज. आता दत्त जयंती उत्सव आहे महाराज. हे मंदिरं कोणामुळे टिकली? मंदिरं, कीर्तन, प्रवचन, कथा हे कोणामुळं? शिवरायांमुळं. वा वा, यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं नसतं, हे मंदिर, कीर्तन, प्रवचन झाले असते. आजचा महाराज आला असता का? नसता आला महाराज. काहीच झालं नसतं. शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं, धर्म आपला टिकला. शिवाजी महाराजांमध्ये एक सुंदर वर्णन आहे महाराज. औरंगाची उतरवली नशा, औरंगाची उतरवली नशा, असा झुंजला नाही दिशा. पितुरांची करुणी दशा, बोले मराठ्याची भाषा. रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता. अरे विचारा, अरे विचारा त्या सह्याद्रीला शिवाजी राजा कसा. शिवाजी महाराजांचे मातोश्री कोण? जिजाऊ मासाहेब महाराज. आता मला एक सांगा, जिजाऊ मासाहेब नसते, शिवाजी महाराज घडले असते का? घडले असते? अजिबात घडले नसते. शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं, हो, धर्म टिकला, पण ते का? त्यांच्यावर चांगले संस्कार झाले. कोणाचे? जिजाऊ मासाहेब. त्यांच्याबद्दल फार सुंदर वर्णन आहे महाराज. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बाबाचा बाबा वाघ शिवबा जन्माला, तो बाबाचा बाबा वाघ शिवबा जन्माला, ओ बाबाचा बाबा शिवबा जन्माला, ओ बाबाचा बाबा शिवबा जन्माला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई, माझ्या जिजाऊ, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बाबाचा बाबा वाघ शिवबा जन्माला, ओ बाबाचा बाबा शिवबा जन्माला, ओ बाबाचा बाबा शिवबा जन्माला, ओ बाबाचा बाबा शिवबा जन्माला. शिवनेरीवर शोभा जन्मला, शिवनेरीवर शोभा जन्मला, राजाचा दिसते, राजाचा दिसते. दैवत 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 छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती. अंधार झाला दिवा पाहिजे, अंधार झाला, अरे अंधार फार झाला, दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी शिवाजी, जय, भवानी शिवाजी, अरे जय भवानी. शिवाजी. झाले का फ्रेश? असं फ्रेश बसायचं. विठाला विठाला. जवळी असे कामधेनू तिचा महिमा काय वनू. काय महिमा वर्णव महाराज. जी संपूर्ण इच्छा पूर्ण करते अशी कामधेनू गाय दत्तात्रयांजवळ आहे महाराज. तुम्ही काहीही मागा, पण चांगलं मागा, माझं हे म्हणणं आहे.
तुम्ही जाता का मंदिरात महिला मंडळ? अहो जाता का? मग कधी मी गेल्यावर सांगणार का मला? जाता ना. काय मागता देवा को? देवा का काय मागता? काय सुखी काय? सुखी ठेव. सुखी ठेव कोणाला? सगळ्या हे महत्वाचं. हे महत्वाचं. काही जण म्हणतात मला सुखी, बाकीच्यांना. काहींचं कसं असतं सर्वांचं भलं कर पण माझ्यापासून सुरुवात मायापासून कर. लय अवघड महाराज. दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालेल पण त्याच्यावर आपली पेटली पाहिजे, बिडी पेटली पाहिजे. स्वार्थी झाला माणूस आजकाल. आणि स्वार्थी माणसं देवाला आवडत नाही. हो बघा तुम्ही. मला एक सांगा, इथे बसलेली मंडळी, तुम्ही सगळे जाणकार मंडळी आहे, मला सांगा दुकानदार चांगला कोणता? कोणता हो टाळकरी मंडळी? दुकानदार कुठला चांगला? जो उधारी त्यांच्या पोटात होतं पण ओठात येत नव्हतं, तुम्ही आणून दिलं. म्हणजे माणूस काय झाला? स्वार्थी झाला. वायरमॅन चांगला कोणता? जो आकडा काढीत नाही, तो आपला चांगला. शिक्षक चांगला कोणता? जो मारित नाही. कोण म्हणलं? म्हणजे माणूस काय झाला? स्वार्थी. पण संतांकडे स्वार्थ नसतो महाराज. म्हणून संत जे बोलतात त्याला संतवाणी म्हणतात, अभंगवाणी म्हणतात. आणि आपण जे बोलतो त्याला भाषण म्हणतात महाराज. हो म्हणून संतांकडे स्वार्थ नाही. संत जे मागतात ते समाजाकरिता, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. संतांचं मागणं, नामदेवरायांचं मागणं, अकल्प आयुष्य माझ्या सकळा हरीच्या, माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे. मला नको. नामदेवरायांचं मागणं. हो एकनाथ महाराजांचं मागणं, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम विना नाही समाधान, 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 प्रेम सुख सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमा विना नाही समाधान. आणि आज लोकांना समाधान नाही महाराज. समाधान आहे का? नाही. समाधान नाही का? माणसाने समाधानी असावं. ठेविले आनंदे आणि चिठ्ठे असू द्यावे, समाधानीच नाही. मला सांगा, इथे बसलेले महिला मंडळ सांगा मला, तुमच्यापैकी असं कोण आहे की जिला वाटतं माझं जाऊ द्या पण माझ्या आधी शेजारणीचं कल्याण व्हावं? असा हात वर करा. कोणालाच वाटणार नाही महाराज. माणूस काही दुसऱ्याचं चांगलं पाहत नाही. माणूस स्वतःच्या दुःखानं दुःखी नाही, दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी आहे महाराज. दुसऱ्याने गाडी घेतली की आपले तोंड वाकडं होतं, दुसऱ्याने बंगला बांधला आपलं तोंड वाकडं होतं महाराज. म्हणजे माणूस स्वतःच्या दुःखानं दुःखी नाही, दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी. बरं याच्या पुढे जाऊन सांगतो, एक वेळ माणसाने मळकं असावं, मळकं पण जळका असू नये. मळका असो पण जळका असू नये. कारण तुम्हाला सांगू का, मळ साफ होतो, मळ काय साफ, पण जो जळतो ना त्याची राख कधी होते त्याचं त्यालाच कळत. जळक नसावं महाराज. कारण सगळ्या प्रारब्धाच्या गोष्टी, अन्नमान धन विठोबा रखुमाय, धेनू तिचा महिमा विठ्ठला विठाला 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 कामधेनू तिचा महिमा काय वाणू, त्रिशूळ घेऊन हाती उभा असे भक्ताद्वारी.
हो, पण कसं मागायचं जे सर्वांचं हिताचं असेल, स्वार्थ नसावा. आपल्याकडे स्वार्थ आहे महाराज. बघा, एका सासू सुनाला देव प्रसन्न झाला. देव सासू सुनाला, महिला मंडळ ऐकते ना मागं, झोपले नाही ना? थोडंसं जास्त नाही, आता 15 मिनिटं राहिले. मी काय देव प्रसन्न झाला सासू सुनाला. देव, आणि देवाने अट घातली. अट काय घातली माहिती का? सून जे मागल त्याच्या डबल सासूला. डबल बाय 1 गेट 1 फ्री. सून जे मागन त्याच्या डबल सासूला. म्हणजे उदाहरण, सुनानी मागितलं 1 तोळं सोनं, सासूला किती? म्हणजे तुम्हाला कळलं, सून जे मागन त्याच्या डबल सासूला. पण ती सून लई हुशार. सून कशी होती? हुशार. कुठली होती? सोनारपाड्याची. बरोबर बोलली, सोनारपाड्याचीच होती. आणि सोनारपाड्याची माणसं हुशार. काही शंका आहे का? शंका आहे का? नाही, ती सून हुशारच. ती म्हणली देवाला, देवा किती वर आहे, किती वरदान आहे? देव म्हणले 3 वर आहे, जरा विचार करून माग. पण तिला काही सांगायची गरज नाही, कारण ती कशी हुशार. कुठली? सोनारपाड्याची. हा, चला. मग ती म्हणली देवा माझा पहिला वर असा आहे, पहिला मला एका डोळ्याने आंधळी करा. सासूचे आंधळी झाली. आता राहिलं किती? 2. ती म्हणली देवा माझा दुसरा वर असा आहे, मला एका पायाने लंगडी करा. सासू दोन्ही अहो जाग येऊ बसली. आता राहिला तिसरा शेवटचा. पण ती सून कशी हुशार. हुशार. कुठली? सोनारपाड्याची. सोनारपाड्याची. विसरू नका बरं का, ते महत्वाचं आहे. ती हुशार. देव म्हणले शेवटचा वर आहे, जरा विचार करून माग. ती म्हणली देवा तुम्ही मला सांगू नका, मी कुठली आहे? हुशार आहे, मला सांगायचं नाही, मी बरोबर मागते. देवा माझा तिसरा वर असा आहे, मला उग नॉर्मल अटॅक द्या, उग झटका, उग झटका, त्याच्या डबल. अहो सासू जाग येऊ गेली, बघता काय बाय. म्हणजे देव प्रसन्न झाला, पण मागायचं कळलं नाही. जरा व्यवस्थित मागा महाराज. साधू संतांचं मागणं पहा. याची दान दे ग देवा, तुझा विसर न हो, याची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास. मग देवा एकच कर, काय कर? तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, म्हणे गर्भवासी, म्हणे गर्भवासी, म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आमासी, सुखे घालावे आमासी, गायन आवडे, गायन आवडे, सुखे घालावे आमासी, सुखे घालावे आमासी, गुण गायन आवडे, गुण गायन आवडे. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आमासी, गुण गायन आवडी, हेची माझी सर्व जोडी. ओ सुखाने गर्भवासात घाल, कारण हा मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा नाही, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली या वर्म. आता ही जी गोष्ट आहे, हे साधू संतांनी 400 वर्षापूर्वी 800 वर्षापूर्वी सांगून ठेवले, पण ऐकत हो. साधू
संतांनी 400 वर्षापूर्वी 800 वर्षापूर्वी या गोष्टी सांगून ठेवल्या, पण लोक ऐकत आणि जवळ लोक चांगलं सांगून ऐकतीच नाही, ऐकतच नाही. आपलं जाऊ द्या, आपलं काय महाराज. तुकोबारायांच्या सासूबाईंनी सुद्धा तुकोबारायांचं ऐकलं नाही, अजिबात नाही. तुकोबाराय नेहमी सासूबाईला सांगायचे, मामी ओ मामी. कोण म्हणायचं? तुकोबाराय म्हणायचे बरं का. मागा आवाज येतोय ना. तुकोबाराय म्हणायचे, मामी तुम्ही पवित्र तुळशीची माळ घाला. कोण म्हणायचं? तुकोबाराय. कोणाला? सासू. पवित्र तुळशीची माळ घाला, पांडुरंगाचं नामस्मरण करा, जन्माला आल्याचं सार्थक करून घ्या मामी. मामी म्हणायची, जावई बापू आपल्याला इंटरेस्ट नाही, आपण माळ घालणार नाही. काय करायचं माळ घालून? थोड्यासाठी कशाला? माझं राहिलंच किती, थोड्यासाठी कशाला माळ घालायची? माळ घालायची नाही, देव करायचा नाही, ते वारी आज जमणारच नाही, ते सगळं तुम्हीच करा. तुकोबाराय म्हणायचे, तुका म्हणे हातो स्वयं परब्रह्म आणि मूर्ख नेणे वर्म. तुकोबाराय रोज मामीला सांगायचे, बघा जरा माळ घाला, परमार्थाला लागा, बस झालं आता. हो, खाऊन किती खाल्लं असं, बस झालं आता, ते सोडून द्या, माळा घाला. पण मामी म्हणायची ते आपल्याला जमणार नाही. शेवटपर्यंत मामीने ऐकलं, तुकोबारायांच्या सासूबाईंनी तुकोबारायांचं ऐकलं नाही, ऐकलंच नाही. आणि शेवटी मनाच्याच मार्गाने गेली, आणि मनाच्या मार्गाने गेल्यामुळे परिणाम तुकोबारायांच्या सासूबाईला गाढवाच्या जन्माला जावं लागलं. कोणाच्या? गाढवाच्या. तुकोबाराय झाडाखाली बसले होते चिंतन करत, समोरून एक गाढव चर 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 चर. हा एवढंच. कुठं आलं? तुकोबारायांजवळ आलं ना. आता तुकोबारायांकडे भक्तीचा, ज्ञानाचा, वैराग्याचा साठा भरपूर. त्यांनी लगेच जाणले, गाढव नसून कोण आहे हो? मामी. कोण आहे? ओ सोनारपाडा. अहो कोण आहे? मामी आहे ना. हा, तुकोबारायांनी पाहिलं आपली मामी कशाच्या रूपात? गाढवाच्या. मग तुकोबाराय कळकळीने म्हणतात, कळकळीने काय म्हणतात माहिती का? आहो आहो मामी. आवाज आला का? आवाज. आहो आहो मामी, वर हो तुम्ही, आता कशाची वेणी भरली सदा पाठीवर कोणी, आता कशाची वेणी भरली सदा पाठीवर कोणी, आता कशाची वेणी भरली वर पाठीवर कोणी, आता कशाची वेणी भरली वर पाठीवर कोणी, आता कशाची पुरणपोळी. तुमच्या इथं गाढवाला पुरणपोळी चारतात का? गाढवच नाही. अरे मग आता कशाची पुरणपोळी सजाऊ किरंगे घोळी, आता कशाची वेणी भरली सदा पाठीवर कोणी, आता कशाची वेणी भरली सदा पाठीवर कोणी, कशाची वेणी भरली सदा पाठीवर कोणी, आता कशाची वेणी भरली सदा पाठीवर कोणी. तुकोबारायांच्या सासूबाईंनी तुकोबारायांचं ऐकलं नाही, आणि कशाच्या जन्माला गेल्या? गाढवाच्या जन्माला गेल्या. मग महिला मंडळ सांगा, संतांचं ऐकायचं का? नाही का गाढवाच्या जन्माला जायचं? संतांचं ऐका महाराज. मनुष्य जन्म सारखा नाही महाराज. चुकून जाऊ नये, पण चुकून बैलाच्या जन्माला गेलो आपण, बैलाच्या जाऊ नये पण बाबा गेलो. ऊसाच्या गाड्या व्हावं लागतात, डोळ्यातून पाणी चाललेलं असतं बैलांच्या, पुसायला कोणी नसतं, फार वाईट अवस्था. कुत्राच्या जन्माला गेलो, हाड एखादं नशीबवान असतं गाडीत फिरत, एखादं थोड्यासाठी ज्यांनी माळ घातली. आणि चुकून जर डुकराच्या जन्माला गेलोच, मी नाही सांगत, संत सांगतात,
शेरनी का एक ही बच्चा आखे गांव को था, डुकरीन के 10 बच्चे पूरा गाव साफ. सगळं साफ ठेवणार ते. स्वच्छता भारत अभियान, एक पाऊल लय अवघड महाराज. 84 लक्ष योनी बघा, देवानी 84 लक्ष योनी तयार केली, देवाला करमलं नाही का? ही सगळं योनी आपापलंच पाहतील ना. तुम्ही भजन करणारे एक पण योनी निर्माण केली नाही, देवाला करमलं नाही. मग देवानी हे मॉडेल निर्माण केलं की कमीत कमी हे माळ घालीन, गंध लावीन, 24 तासातले 24 मिनिटं तरी मला देईल, म्हणून भगवंतानी हे मॉडेल निर्माण केलं. आणि आपण काय करतो? सगळं करतो, फक्त एवढंच करत नाही. म्हणून देवाची भक्ती करा महाराज, कारण मनुष्य जन्म सारखा नाही महाराज. कोणता दिवस कसा येईल सांगता येणार नाही, सगळे एक ना एक दिवस जाणार आहे महाराज. खूप सुंदर वर्णन आहे. आजा मेला पंजा मेला, बाप मसनानेला हो, देखत देखत नातू बंधू तोही दैसा झाला, देखत देखत नातू बंधू तोही दैसा झाला. उठा जा पाठी धयाने मोठे, उठा जा पाठी धयाने मोठे. एकदम मृदुंग वादकासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज. खूप सुंदर महाराज, खूप सुंदर वादन महाराज. हो, आणि चांगल्या माणसाचं कौतुक केलं पाहिजे. आपण सगळं करतो, फक्त कौतुक करायला मन मोठं लागतं. एखाद्याकडे कला असेल, आपल्या गावातला, आपल्या जिल्ह्यातला, आपल्या तालुक्यातला माणूस जर पुढं जात असेल तर आपल्या जिल्ह्याची, तालुक्याची, गावची ती शान आहे महाराज. त्या गोष्टीचं कौतुक केलंच पाहिजे महाराज. हो, आणि फुकट माणूस मोठा होत नाही महाराज. एक तर त्याचं प्रारब्ध उत्तम लागतं, प्रयत्न चांगले लागतात, आणि कुणाचा तरी आशीर्वाद लागतो, तेव्हा माणूस मोठा होत असतो कलेतून महाराज. विठाला विठाला. म्हणून देवाची भक्ती करा, देवाचं नामस्मरण करा, चांगलं बोला. माणसाने कमीत कमी चांगलं बोललं पाहिजे का नाही? थोडंफार. मी मागं कीर्तनाला गेलो आणि कीर्तन झालं, मी खुर्चीवर बसलो. एक जण आला, माझ्या पाया पडला, खिशातून 200 रुपयाची नोट काढली आणि पायावर ठुली. मी म्हणलं हे कशासाठी बाबा, हे कशासाठी? तो म्हणतो कुठंच चालत नव्हती. म्हणलं कुठंच चालत नाही, इथं चालन काय? लोकांना बोलायचं कसं कळत? चांगलं बोलावं ना. साच आणि मितले जैसे रसाळ, शब्द जैसे कळलोळ अमृताचे, मितले आणि रसाळ. चांगलं बोलावं, थोडंच बोलावं पण चांगलं. वाणी आहे ना, वाणी माणसे चांगली असावी. वाणी. काही माणसं बोलून झाल्यावर विचार करतात आणि काही जण बोलायच्या अगोदर 100 वेळा विचार करतात. मग माझं म्हणणं काय, बोलून झाल्यावर पश्चाताप करण्यापेक्षा बोलायच्या अगोदर विचार करून बोलावं ना. हा, कारण ज्यांनी जीभ जिंकली ना, जीभ, त्यांनी जग जिंकलं महाराज. म्हणून चांगलं बोलावं, सुंदर बोलावं. उन्हाळ्याचे दिवस येते, उन्हाळ्याचे, कडक उन्हाळा. आता महिला मंडळ तुमच्याकडे उन्हाळ्याचे घरी पाहुणे आले, तुम्ही काय म्हणता? चहा घेणार का? सरबत म्हणता का नाही? चहा घेणार का? सरबत. मग तसा घरमालक म्हणाला काय घेणार, चहा घेणार का सरबत? आता त्यांनी काहीतरी एक मागावं का नाही? एक मागावं का नाही? तो काय म्हणला माहितीये का? चहा वस्तूवर सरबत द्या. म्हणजे दोन्ही पण तो घर मालक हुशार होता. कसा होता? कुठला होता? सोनारपाड्याचा. आणि सोनारपाड्याची माणसं विषय आहे का? ते म्हणले पाहुण्यांना तुम्ही इथून निघा, तुम्ही पाहुणे व्हायच्या लायकीचे. चांगलं बोलावं महाराज, चांगलं बोलावं. माणसाचं परमार्थामध्ये आल्यानंतर माणसाचं बोलणं, चालणं, वागणं, बसणं, उठणं यात बदल झाला पाहिजे ना. 2 ओव्या कमी पाठ असले तरी चालतील, 2 अभंग कमी पाठ असले तरी चालतील, 2 चाली कमी वाजवता आल्या तरी चालेल, 2 बोल कमी वाजवता आले तरी चालेल, पण परमार्थामध्ये आचरण ओके पाहिजे.
आचरण जर ओके नसेल महाराज तुम्ही किती ठिकाणी गंध लावा तुम्ही धार्मिक नाही विठाला ज्ञानेश्वर